अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान व हाताला काम नाही, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा या विवेचनेतून एका 27 वर्षीय तरुणाने दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार रोजी केज तालुक्यातील आडस येथे घडली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव रवी सिद्धेश्वर आकुसकर, वय 27, राहणार आडस, तालुका केज असे आहे. तालुक्यातील आडस येथील रवी आकुसकर हा तरुणाचा शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने बांधकामावर मिस्त्री काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. परंतु अतिवृष्टीमुळे शेतीला पिकाचे अतोनात नुकसान झाले व त्या शेतातील उत्पन्न गेल्याने सध्या ग्रामीण भागातील बांधकाम बंद आहे. शेतीचे झालेले नुकसान व हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा या नैराश्यातून चिंताग्रस्त असलेल्या रवीने गुरुवारी आडस शिवारातील सोनवाळा रस्त्यालगत असलेल्या गायरान पळसाच्या झाडाला फांदीला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. रात्र होऊनही तो घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली असता त्याने आत्महत्या केल्याचे भावाच्या निदर्शनास आले. त्याच्या सोबतच्या मित्राच्या मदतीने गळफास सोडून अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. रात्री उशीर झाल्याने उच्चस्तरीय तपासणीनंतर शुक्रवारी दुपारी 12 वाजता आडस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 3 वर्षाचा मुलगा, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे.